त्यांना भूक लागली होती तुझ्यामुळे झालं. इथे दृश्य आपण मुंबईतली बघतोय। वरळीमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आली आहे। कामगार युनियनवरनं भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत वाद झाला, हा राडा झालाय मुंबईतल्या वरळीमध्ये। मुंबईतल्या हॉटेलमध्ये भाजप नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद झाल्याचा आरोप केलाय, तर वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये शिवसैनिक जमलेले आहेत। ताज लँडसेंट हॉटेल नंतर वरळीतल्या हॉटेलमध्ये भाजपच्या माध्यमातून अनियमितपणे युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न आहे आणि ठाकरेंच्या सेनेचा हा भाजपवरती आरोप आहे। कामगार युनियनवरनं भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये वाद झालाय। मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडनं नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद केल्याचा आरोप आहे शिवसेनेचा। त्यामुळे वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमलेत। मुंबईतल्या ताज लँडसेंट हॉटेल नंतर वरळीतल्या हॉटेलमध्ये भाजपच्या माध्यमातून अनियमितपणे युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय आणि त्यामुळे हे दोन्ही गट आमने सामने आलेत मुंबईत। वरळीमध्ये सेंट रेजिस हॉटेलच्या बाहेर भाजपचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। कामगार युनियनवरनं दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये झालेला हा राडा। भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये वाद झालाय। मुंबईच्या हॉटेल्समध्ये भाजपकडनं नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद केल्याचा आरोप आहे शिवसेनेचा आणि म्हणून वरळीच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये शिवसैनिक जमलेत। आधी मुंबईतल्याच वांद्रे इथल्या हॉटेल ताज लँडसेंटच्या बाहेर आंदोलन झालं आणि त्यानंतर आता वरळीतल्या हॉटेलमध्ये देखील भाजपच्या माध्यमातून अनियमितपणे युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेनं भाजपवरती केलाय। हा कामगार आहे तो युनियन स्थापन करणार काय? इथं 101 पोरं आमची युनियन मध्ये आहेत हा, आणि तुम्ही मॅनेजमेंट घेऊन यायला पाहिजे ना बोर्ड लावायला। आम्ही कसे सरसकट मॅनेजमेंट आणला, आमची पोरं होती 101 जे इथं कामाला होते त्यांना घेऊन आम्ही बोर्ड लावला। आम्ही बाहेरच्या पोरांना घेऊन बाहेर बोर्ड नाही लावलाय इथं। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्व परवानगी मॅनेजमेंटची घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मग मॅनेजमेंट का खाली नाही आली? आमच्या सोबत जेव्हा आम्ही लावला बोर्ड त्यावेळी सूर्यकांत माडिक साहेब आमचे अध्यक्ष होते, त्यावेळी सर्व मॅनेजमेंट पासून सर्वजण खाली येऊन रिस्तर आमचे आमदार खासदार सर्वजण येऊन आम्ही बोर्ड लावलेला। आता ही लोक फक्त बाहेरून येणार आणि पदाधिकारी बीजेपीचे पदाधिकारी बाहेरचे आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ते सगळे याच इथला तुम्ही बघा ना, एक तुम्ही बोलवा आणि आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो तुम्ही त्यांना बोलवा आणि ते तिथले तुम्ही फुटेज बघू शकता। जर हे इथले एक पण कार्यकर्ते दिसले त्यांचे तर आम्हाला सांगा। आमचे हे सर्व वरली विधानसभेतलीच लोक आहेत आणि शिवडी तिथले आहेत, बाकी कुठलेच नाही। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आत्ताची स्थिती काय हॉटेल बाहेरची? खरं तर आता काही मिनिटांपूर्वीच शिवसेनेचे जे पदाधिकारी होते ते पुन्हा एकदा या ठिकाणी आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जसं तुम्ही बाहेर काढलंय तसं भाजपच्या युनियनच्या सगळ्या लोकांना तुम्ही बाहेर काढा। त्या पद्धतीनं हॉस्टेल प्रशासनाच्या वतीनं सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे असो किंवा भाजपचे असो सगळ्याच पदाधिकाऱ्यांना दोन्ही युनियनच्या बाहेर काढण्यात आलंय। आताच्या घडीला हॉटेल प्रिमाइसेसमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि दोन्हीही संघटनांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी आता बाहेर जाण्यास सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सगळेच जण जे आहेत आता बाहेर पडलेले आपल्याला बघायला मिळत आहे। परंतु आत्ताच्या घडीला सगळं वातावरण निवळलं आहे असं म्हणायला हरकत नाही। दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीनं जे काही म्हणणं होतं ते हॉटेल प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांकडनं ऐकण्यात आलंय आणि दोन्ही गटांच्या लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। परंतु शिवसेनेचे लोक जे आहेत ते अजूनही त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत की त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की जे पदाधिकारी या ठिकाणी बोर्ड लावण्यासाठी आले होते त्यांच्या वतीनं जर पुन्हा एकदा बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला गेला तर मात्र आम्ही पुन्हा एकदा बोर्ड पाडू अशा पद्धतीचं वक्तव्य हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या सदस्यांकडनं करण्यात आलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की
दंडेली पद्धतीनं किंवा हुकुमशाही पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करत कामगारांची नोंदणी करण्यात आली, जी अवैध अयोग्यरित्या करण्यात आलेली आहे आणि परिणामी चुकीच्या मार्गाने इथं बोर्ड लावला जात होता आणि म्हणून आम्ही तो बोर्ड फाडलेला आहे. त्यांना जर बोर्ड लावून घ्यायचा असेल तर त्यांनी योग्य परवानगी घेऊन मग तो बोर्ड लावावा असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. एक प्रतिक्रिया ऐकूयात. अहो, जबरदस्तीचा वाद करायचा प्रयत्न केला. त्यांना तसं उत्तर पाहिजे होतं. भरपूर दिवस शांत होती मुंबई, त्यांना खराब करायचा प्रयत्न केला, आम्हाला गालबोट लावायचा प्रयत्न केला. जर असा प्रयत्न परत करतील, परत आणून पाडू. पण नक्की प्रकार जो आहे तो तुम्ही म्हटलात की बॅनर लावण्यात आला, तो फाडण्यात आला, नक्की काय एक विस्तारमध्ये थोडंसं सांगा, सविस्तर सांगा. शिवसेनेची युनियन मान्यताप्राप्त युनियन आहे. इथे भारतीय भाजपचा काही संबंध नाही. हा तुम्ही बॅनर लपून छपून लावण्याचा प्रयत्न केला. समोर लावण शिवसेना तुमची सत्ता आहे ना, मग लपून छपून का लावता? तो माज उतरवला, माज. पण काय त्या बॅनरवरती जो तुम्ही फाडण्यात आला म्हणतात, त्या बॅनरवरती काय लिहिण्यात आलं होतं, नक्की काय होतं? बघितलेलं नाहीये. बॅनर फाटला गेला असेल, पुढे बघू काय व्हायचं ते होऊ दे.